तर पहलगाम हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानची गळा दाबायची तयारी सुरू केलेली आहे। सिंधू जलकराराला स्थगिती दिल्यानंतर आता भारताने पाकिस्तानकडे जाणारं पाणी अडवायला सुरुवात केली आहे। परिणामी पाकिस्तानमध्ये आता पाणीबाणी सुरू होण्याची शक्यता आहे। भारतानं अडवलं चिनाबचं पाणी। पाकिस्तानमध्ये पाणीबाणी। भारत 6 विद्युत प्रकल्पही बांधणार। पाकड्यांचं पाणी आणि माझही जिरणार। भारतानं अखेर पाकिस्तान विरोधात वॉटर स्ट्राईक सुरू केलंय। चिनाब नदीवरील बगलिहार धरणातून पाणी बंद करण्यात आल्यानंतर आता भारतानं सलाल धरणातूनही पाणी बंद केलंय। चिनाबचं पाणी बंद केल्यानं पाकिस्तानच्या अडचणी वाढल्यात। भारताच्या या कृतीनं पाकिस्तानात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। पाणी अडवल्यानं पिण्याचं आणि शेतीसाठी पाणी मिळणं अवघड झाल्यानं पाक नागरिकांची अडचण वाढणार आहे। बगलिहारचं पाणी बंद केल्यानं चिनाबचा जलस्तर कमी होतोय। नदीचा प्रवाह आटल्याचं दिसतंय। इतनी ऊंची जो चट्टानें आपको दिख रही हैं, पानी का बहाव जो चिनाब का था वो इतना ज़्यादा था कि यहाँ पर कोई भी खड़े रहना किसी के लिए भी मुश्किल होता था। लेकिन आज जहाँ पर मेरे कदम आपको पानी के अंदर दिख रहे हैं, ये पानी का ये चिनाब का किनारा है और समझिए कि कितना लेवल पानी का जो कम हो गया है, जिसका सबसे ज़्यादा खमियाजा पाकिस्तान को भुगतना पड़ेगा। जी हाँ, क्योंकि पाकिस्तान से ये जो चिनाब दरिया जाता है, पाकिस्तान में जो पानी पहुंचता है चिनाब का, वो पंजाब प्रांत है और पाकिस्तान में सबसे ज़्यादा कृषि का काम पंजाब प्रांत में होता है। भारतानं धरणातलं पाणी बंद केल्यानं पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे। पाण्याची धार कमी झाल्याचा दावा पाकिस्तानी मीडियानं केलाय। यापूर्वी 87,000 क्युसेक इतकं पाणी पाकिस्तानला मिळत होतं। आता हे पाणी बंद केल्यानं फक्त 10,800 क्युसेक इतकं पाणी पोहोचत असल्याचा दावा केला जातोय। त्यामुळे पाकिस्तानच्या पंजाब आणि पीओके प्रांतात पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे। पण भारत एवढ्यावर थांबलेला नाही। भारतानं आता सिंधू जलकराराला स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याला पूर्णपणे रोखण्याची रणनीती आखली आहे। सिंधू जल करार स्थगित केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि जलशक्ती मंत्री CR पाटील यांच्यात 2 मोठ्या बैठका झाल्या। या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक मोठी बैठक होण्याची शक्यता आहे, ज्यात 6 जलविद्युत प्रकल्पांच्या कामांना वेग दिला जातोय। या चिनाब नदीवरील रामबन आणि उधमपूर जिल्ह्यात 1856 मेगावॅटचा सावलकोट प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आहे। त्याचसोबत 1000 मेगावॅटचा पाकलदूल प्रकल्प, 850 मेगावॅटचा रतले प्रकल्प, 800 मेगावॅटचा बरसर प्रकल्प, 624 मेगावॅटचा किरू प्रकल्प आणि 1320 मेगावॅटचे किथोई 1 आणि 2 या प्रकल्पांचा समावेश आहे। या प्रकल्पामुळे जम्मू काश्मीरमध्ये 10,000 मेगावॅट वीज उत्पादन शक्य होणार आहे। म्हणजे पाकिस्तानला येत्या काळामध्ये मोठ्या दुष्काळाचा सामना हा करावा लागणार आहे, ही एक पद्धतीची हिंट आहे। सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित केल्यानंतर त्याच्या अल्पकालीन आणि दीर्घकालीन अशा दोन्ही स्वरूपाचे परिणाम आहेत। अल्पकालीनमध्ये अशा स्वरूपाने डॅम मधला फ्लो कमी करणं असेल, पाण्याचा डेटा शेअरिंग करणं थांबवणं, हे शॉर्ट टर्म मध्ये भारत करणार आहे। आणि लॉंग टर्म मध्ये आणखी नाही की मेजर डॅम्स, मग ते चिनाबवर असेल, झेलमवर असेल किंवा सिंधू नदीवरती असतील, ते डॅम्स बांधणं आणि त्यांचा प्रवाह बदलणं हे लॉंग टर्म मधलं आहे। भारतानं पाणी बंद करून पाकला मोठा धक्का दिला, पण विरोधक मात्र सरकारच्या भूमिकेवर सवाल उपस्थित करतायत। देखिए, ऐसा है कि ये इतना आसान नहीं है। किसी भी जो संधि है उसको तोड़ना मुश्किल है, और साथ ही साथ ये भी मुश्किल है कि उसमें आप जब तक डैम नहीं बनाएंगे तब तक पानी को रोक नहीं सकते, और डैम बनाने में 10 साल लगे। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानं देशात संताप पसरला। या संतापातून आता केंद्र सरकारनं पाकिस्तानला दुष्काळाच्या गर्तेत ढकलण्याची रणनीती आखली आहे। त्याचाच एक भाग म्हणून
पाकिस्तानमध्ये वाहून जाणाऱ्या पाण्याला अडवण्याची तयारी केली जाते। भारताच्या या खेळीनं आधी अणुबॉम्बच्या धमक्या देणाऱ्या पाकड्यांची पाण्यासाठी बोंबाबोंब होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।